16 रुपया तर मित्र 16 रुपये किलो आहे. 16 रुपये किलो. वो कांदा 15 रुपये. तर मित्र हे 11 रुपये किलो आहे. मीडियम आणि वो 15 रुपये. वो 15 रुपये किलो. कांदा आहे पुणा जिरा. पुणा. ओके. अरे बटाटा आग्रा यूपी. आग्रा यूपी. ओके. मित्र हे 100 रुपये किलो आहे. हे कितना 140 रुपये. तर मित्र 140 रुपये किलो. अच्छा बदली आहे 7 रुपये 8 रुपये किलो. पण इथे बघा 100 रुपये किलो आहे. ते पण 100 रुपये किलो आहे. ते 150 रुपये. 130 रुपये किलो. 110 रुपये किलो. कांदे किती बाय करावे लागतील म्हणजे खरेदी करावी लागते? एक गोणी. अच्छा एक गोणीमध्ये किती असतात? 50-55. आणि लसूण किती बाय करावं लागणार क्वांटिटी? 5 किलो 10 किलो. 15 रुपया. तर मित्र 15 रुपये किलो आहे. अरे ये वाला 12 रुपया. तर मित्र बघा हे 12 रुपये किलो आहे. और ये सब कैसा रे? 90 रुपये किलो. तर मित्रांनो 90 रुपये किलो आहे. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी आलो आहे कल्याण FMC मार्केटमध्ये. येथे ना मित्रांनो आज मी कांदा बटाटा मार्केट एक्सप्लोर करणार आहे. म्हणजे आजचा आहे ना कांदा बटाट्याचे रेट काय असणार आहे? आज आहे ना मित्रांनो 9 तारीख आहे. म्हणजे आजचा आहे ना कांदा बटाटा आणि लसूण यांची प्राईस काय असणार आहे, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही बाय करू शकता किंवा किती क्वांटिटीमध्ये तुम्ही बाय करू शकता आणि कोणत्या कोणत्या क्वालिटीचे इथे लसूण वगैरे बटाटे वगैरे कांदे वगैरे मिळतात आणि कांदे बटाटे कुठून येतात इथपर्यंत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. आणि याचं टायमिंग वगैरे ॲड्रेस वगैरे सर्व काही स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही नक्की चेक करू शकता. आणि मित्रांनो इथे येण्यासाठी तुम्ही कल्याण वेस्टला उतरले ना तर अगदी शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही 20 ते 30 रुपये देऊन इझिली इथपर्यंत येऊ शकता. त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती देणार आहे, तर तुम्ही चेक करू शकता. तर चला मग टाईम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रा बघा आता मी कल्याण FMC मार्केटमध्ये आलेलो आहे. आणि मित्रांनो या बिल्डिंगमध्ये आपल्याला कांदे बटाटे अगदी होलसेल प्राईसमध्ये मिळणार आहे. ही बिल्डिंग तर आहे. आणखी एक मार्केट आहे बघा बरोबर याच्या समोर आहे बघा ती बिल्डिंग दिसते ना, त्याच्यामध्ये आपल्याला कांदे बटाटे लसूण वगैरे अगदी होलसेल प्राईसमध्ये मिळणार आहे. आणि मित्रांनो या बिल्डिंगच्या बरोबर समोर आपल्याला फ्रूट मार्केट पाहायला मिळणार आहे. आणि बघा बरोबर समोरच्या साईडला आपल्याला भाजी मार्केट पाहायला मिळते. आणि या बिल्डिंगच्या बॅक साईडला आपल्याला फुल मार्केट पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला कांदे बटाटे वगैरे बाय करायचे असतील ना तर 50-55 किलो किंवा लसूण वगैरे ना 2-2.5 किलो तुम्हाला बाय करावे लागणार आहे. तर आतमध्ये जाऊन पाहूया त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे. तर मित्र बघा इथे ना आपल्याला कांदे वगैरे पाहायला मिळणार आहे. कांदे बटाटे वगैरे यांची प्राइस वगैरे मित्र बघा इथे. आलू का बाजार होगा 16 रुपये. 16 रुपया. आगरा 37. कसं आहे? 37 16 रुपये. 16 रुपया. तर मित्र 16 रुपये किलो है. 16 रुपये किलो. 16 रुपया किलो. और ये कांदा कैसा रहेगा? ये कांदा 11 रुपया. वो कांदा 15 रुपये. तो मित्र हे 11 रुपये किलो है. मीडियम. वो 15 रुपये. वो 15 रुपया किलो. ओके. और ये कैसा रहेगा? ये आलू 17 रुपये. 17 रुपया. और ये भी 17. 17 रुपया. कहाँ के कांदे कहाँ के ये? कांदा है पुणा जिरा. पुणा. ओके. अरे बटाटा आग्रा यूपी. आग्रा यूपी. ओके. तर आग्रा आणि यूपीचे आपल्याला बटाटे इथे पाहायला मिळणार आहे. आणि गर्दी पाहू शकता मार्केटमध्ये आणि पूर्ण स्टॉक आहे. क्वांटिटी में लेने पे कम हो जाता है उतना प्राइस? क्वांटिटी का होलसेल का हो ना? रिटेल का नहीं. ओके. तो एक गुनी में कितना रहता है? 50 किलो. 50 किलो. और बटाटा? बटाटा भी उतने रहते. बटाटा भी उतना. 1-2 किलो आगे पीछे. ओके. और आपका गाला नंबर कितना है? K28. K28. ओके. ओके. अफजल ट्रेडर्स. ओके. तर मित्र अफजल ट्रेडर्स आहे. ओके चलेगा. थँक्यू. चला आणखी पण आतमध्ये जाऊन पण पाहूया बघा. आणि बघा इथे आपल्याला लसूण पण पाहायला मिळणार. भाई लहसुन कैसा किलो बताओ? 100-120. मित्र हे 100 रुपये किलो आहे. आणि बघा 120 रुपये किलो आहे. हे कितना 140 रुपये. तर मित्र 140 रुपये किलो आहे. आणि कळ्या पण मोठ्या मोठ्या क्वालिटी पाहू शकता. हे क्वांटिटीमध्ये किती घ्यावे लागणार? 2 किलो. ओके. तर मित्र लसूण तुम्ही 2 किलो बाय करू शकता. लसूण आणि अफजल ट्रेडर्स आहे बघा पाहू शकता. पहिला नंबर गाळाच आहे. जर आपण इथून बाहेरून आलो ना तर बघा पहिला नंबर गाळाच आहे. तर तुम्ही इथे येऊन बाय करू शकता. आणि बघा क्वालिटी पण पाहू शकता. तुम्हाला जवळून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. ओके थँक्यू. चला आणखी पण भाव विचारू आपण. आणखी बघा या साईडला पण पाहू शकतो. बघा इथे पण लसूण वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादा लसूण कांदा कसा? बदली. अच्छा बदली आहे 7 रुपये 8 रुपये किलो. मित्र बदली आहे 7 रुपये 8 रुपये किलो आहे. आणि लसूण कसं असणार आहे आपल्याकडे? त्या साईडला. आणि बघा या साईडला आपल्याला लसूण पण पाहायला मिळणार आहे. तर लसूण पण पाहूया. आणि कांद्यांची क्वालिटी पाहू शकतो बघा.
आणि हे कसे असणार आहेत आता? हे 15 रुपये. हे 15 रुपये आणि हे 14 रुपये. 14 रुपये किलो. ओके, क्वालिटीच्या हिशोबाने प्राईस वेगवेगळी असणार. ओके, आणि बघा इथे लसूण पण पाहायला मिळणार. लसणाची किंमत विचारूया. आणि हे लसूण कसे असणार आहे? तर मित्र 100, 110 रुपयाला. मित्र 110 रुपयाला. आणि हे कशी असणार आहे थैली? हे 150 रुपये किलो. तर मित्र बघा हे 150 रुपये किलो असणार आहे. आणि हे काय होता? अच्छा, बॉक्सवरती भाव लिहिले. ओके, तर मित्र बॉक्सवरती भाव पण लिहिले बघा. 100 रुपये किलो आहे, ते पण 100 रुपये किलो आहे, ते 150 रुपये, 130 रुपये किलो, 110 रुपये किलो, अशी वेगवेगळी प्राईस आहे. आणि किती किलो बांधले तुम्ही? 5-5 किलो. ओके, तर मित्र 5-5 किलो बांधले. म्हणजे इथे तुम्हाला ना 5 किलो बाय करावे लागणार आहे. अच्छा, दोन्ही आपलेच आहे. तर मित्र बघा सचिन ट्रेडर्स आणि बघा भीमाशंकर ट्रेडर्स. जर तुम्हाला बघा लसूण वगैरे पाहिजे असेल, लसणाची प्राईस वगैरे पण लिहिली आणि क्वालिटी तर तुम्हाला दाखवली आहे मी. तेव्हा लसूण वगैरे पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये. तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथे बाय करू शकता. आणि मिनिमम किती बाय करावे लागणार आहे? कांदे किती बाय करावे लागतील, म्हणजे खरेदी करावी लागते? एक गोणी. अच्छा, एक गोणीमध्ये किती असतात? 50-55. आणि लसूण किती बाय करावं लागणार क्वांटिटी? 5 किलो 10 किलो. ओके, 1-2 किलो असं नाही मिळणार, देतात. ओके, तर मित्रांनो 2-1 किलो पण पाहिजे असेल तुम्हाला मिळणार आहे. आणि 5 किलो 10 किलो पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे. अच्छा, ही प्राईस सांगितली होलसेल प्राईस असणार आहे ना? ओके, चालेल. आणि तुमचा गाळा नंबर किती आहे? 13, 15, 16, 17. अच्छा, 4 आहे. 13, 15, 16 आणि 17. हे चालेल, थँक्यू. आणखी पुढे पण जाऊन पाहूया आपल्याला काय काय प्राईस पाहायला मिळणार आहे कांद्या बटाट्याची. तर इथे पण आपल्याला कांदे पाहायला मिळणार. दादा हे कांदे कसे असणार आहे? 14 रुपये किलो. तर मित्र कांदे बघा 14 रुपये किलो आहे. आणि क्वालिटी पण छान आहे. आणि हे कसे असणार आहे? 15 रुपये किलो. हे कुठले कांदे? उत्तूर. चला आणखी पुढे पण आहे. हे बघा इथे पण आपल्याला कांदे वगैरे पाहायला मिळणार आहे. कांदे वगैरे पाहू शकता. आणि या साईडला पण आहे ना आपल्याला बटाटे पाहायला मिळणार. तर बटाट्याची प्राईस वगैरे विचारूया जाताना. भाई बटाटा कैसा रहेगा बता सकते हो? 15 रुपया. तर मित्र 15 रुपये किलो आहे. अरे ये वाला 12 रुपया. तर मित्र बघा हे 12 रुपये किलो आहे. क्वालिटी छान आहे. चालेल, ठीक, थँक्यू. तर मित्र बघा हे 100 ते 80. तर मित्र बघा हे 100 रुपये किलो आहे. बघा हे 100 रुपये किलो लसूण, हे 80 रुपये. आणि हे कसे असणार आहे? 120 रुपये किलो. तर मित्र बघा 120 रुपये. आणि ते 140 रुपये. आणि कळ्या कशा असणार आहे? 100 रुपये किलो. तर मित्र कळ्या पण बघा 100 रुपये किलो आहे. आणि क्वालिटी पाहू शकता छान आहे. अच्छा, मिनिमम किती बाय करावे लागणार आहे? मिनिमम किती बाय करावे लागतात? 2.5 किलो 5 किलो. 2.5 किलो 5 किलो. ओके, होलसेल प्राईस असणार ना? होलसेलमध्ये थोडा 10 रुपयाचा फरक असतो. अच्छा, 10 रुपयाचा. अच्छा, तर मित्र होलसेलमध्ये घेतलं ना तर तुम्हाला 10 रुपयाचा फरक पडेल. होलसेलमध्ये किती बाय करावं लागणार? 40 किलो 50 किलो. 40 किलो 50 किलो. ओके, तर मित्र 40 किलो 50 किलो तुम्हाला बाय करावं लागणार आहे. आणि गाळा नंबर किती आहे तुमचा? 18. थँक्यू. आणखी पण शॉप्स आहेत ते पण आपण कव्हर करूया. हे बघा इथे वजन करणं चालू आहे कांदे. त्या दादांना विचारावं लसणाची प्राइस काय असणार आहे. भाई लहसुन की प्राइस क्या रहेगी बताओ? लहसुन भाई 100 रुपया 120 तो ये 100 रुपया 120. तो मित्र ये 100 रुपये किलो है. अरे कली कैसा रहेगा? कली भाई 100 110 रुपये किलो. अच्छा 100 120 रुपया. ठीक. और ये सब कैसा रहेगा? 90 रुपये किलो. तर मित्रांनो 90 रुपये किलो आहे. आणि बघा ते 70 रुपये किलो आहे. आणि बघा दादा मग त्याच्यामध्ये ना कचरा वगैरे सगळं साईडला करतात. म्हणजे सुकलेले लसूण वेगळे काढतात. म्हणजे तुम्हाला फ्रेश लसूण मिळणार आहे त्याच्यामध्ये. अरे मार्केट का टाइम क्या रहता है अपना? सुबह में कांदे बटाटे का अलग रहता है, सब्जी मंडी का अलग रहता है. कांदे बटाटे का सुबह 6 बजे से 1 बजे. ओके, तर मित्र कांदे बटाटे लसूणचं मार्केट आहे सकाळी 6 वाजेपासून 1 वाजेपर्यंत चालू असतो. तुम्ही या टायमाला नाही येऊन बाय करू शकता. ओके चलेगा, थँक्यू. चला आणखी पण ना आपण कांदे बटाट्याची प्राइस वगैरे विचारूया काय असणार आहे या साईडला. आणि बघा या साईडला पण आपल्याला बटाटे वगैरे पाहायला मिळणार, त्यांची प्राइस वगैरे विचारूया.
भाई लहसुन की प्राइस क्या रहने वाली बता सकते हो? प्राइस क्या रहने वाली बता सकते हो? 100 रुपये किलो। तो मित्रों 100 रुपये किलो है। और ये वाला 110। और बटाटा कैसा रहेगा? हाँ 11 और 14। तर मित्रांनो 11 रुपये आणि 14 रुपये किलो आहे। आणि लसूण पण पाहू शकतो। आपण लसूण पाहू शकतो। नाही बघा या साईडला मला कळी पण पाहायला मिळणार 80 रुपये। 80 रुपये किलो। तर मित्रांनो कळी बघा 80 रुपये किलो आहे। आणि बघा इथं पण लसूण पाहू शकतो बघा। आणि हे कसे असणार आहे? 110 रुपये। अच्छा मिनिमम किती बाय करावं लागणार आहे? 2.5 ते 5 किलो। ओके तर मिनिमम आहे ना 2.5 ते 5 किलो तुम्हाला बाय करावं लागणार आहे। आणि बघा या बाजूला पण आहे। आणि हे कसे असणार? 90 रुपये किलो। तर मित्र बघा हे 90 रुपये किलो आहे। चल आणि गाळा नंबर किती आहे तुमचा? 11। ओके आणि हे कसे असणार आहे? 80 रुपये। हे 80 रुपये किलो। तर मित्र बघा हे 80 रुपये किलो आहे। आपल्याकडे फक्त लसूणच आहे ना? ओके चालेल चालेल थैंक यू। भाई कांदा कैसा किलो रहेगा बताओगे? 17 और 16 रुपये किलो। ओके और कहाँ का है कांदा? कांदा कहाँ का है? उत्तूर नाशिक। त्यामुळे उत्तूरचा कांदा आहे ना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या कांद्याची क्वालिटी पाहू शकता। आणि मोठ्या मोठ्या साईजमध्ये कांदे आणि बघा क्लियर आहे पूर्ण। ओके अरे गाला नंबर कितना आपका? 4 नंबर 5 नंबर। ओके चलेगा चलिए थैंक यू। कांदा कैसा किलो रहेगा? 16 रुपये किलो। तर मित्रांनो कांदे नाही 16 रुपये किलो आहे। आणि बटाटे कसे असतात? 18 रुपये। तर मित्रांनो बटाटे नाही 18 रुपये किलो आहे। आणि हे कसे असणार आहे बटाटे? 16 रुपये। त्यामध्ये फरक काय दोघांमध्ये कलर? लाल आहे। अच्छा लालवाले ठीक। मित्रांनो लाल बटाटे। लसूण कसे असणार? 100 रुपये। आणि ते अच्छा एकच आहे। तर मित्रांनो लसूण बघा आपल्याला 100 रुपये किलो पाहायला मिळणार आहे। हे बघा 100 रुपये किलो आणि हे पण 100 रुपये किलो। तर मित्रांनो तो भाऊ बघा बटाटे ना वेगवेगळे करणं चालू आहे त्याचं। शॉर्टिंग करतोय। हे छोटे मोठे वेगवेगळे ना बटाटे वेगवेगळे काढतोय। नाम क्या भाई आपका? अमित। ओके तर मित्र अमित आहे। तो ना बटाटे वेगवेगळे काढतोय बघा पाहू शकतो कॅरेटमध्ये। आणि बघा या साईडला आहे ना या साईडला पण बटाटे ना वेगवेगळे करणं चालू आहे। नमस्कार ताई आपलं नाव सांगता मला? सुरेखा। काय करताय तुम्ही? शूटिंग करताय। ओके तर मित्र बघा बटाटे ना वेगवेगळे करणं चालू आहे। हे बघा खराब बटाटे ना वेगवेगळे करतात आहे चांगले बटाटे ना वेगळे काढतात आहे। आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहू। तर भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।